आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणवर्त सदावर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठीचा वाद सुरू आहे. कोणी म्हणते तर महाराष्ट्राचा महापौर आहे मुंबईचा तो मराठी होणार, तर कोणी बोलते मुंबईचा महापौर यूपी साइडर होणार. हिंदी मराठीमध्ये हा वाद चाललाय. हे राजकीय स्वार्थाच्या गोष्टी ज्या काही राज ठाकरे उद्धव ठाकरे सारख्या म्हणजे अपप्रवृत्त विचाराने उभ्या केलेल्या आहेत आणि त्या ह्या चर्चा आहेत. सामान्य माणसाला, कष्टकऱ्याला, देहाडी मजुराला, टॅक्सी ड्रायव्हर भावाला, रिक्षा चालवणाऱ्या भावाला, हॉटेलमधल्या काम करणाऱ्या, कबाड कष्ट करणाऱ्या महिलांना याच्याशी काही देणं घेणं नाही. हे फक्त लोकांना म्हणजे आकर्षित करण्याचं आणि लोकांमध्ये एक भेद निर्माण करून आपली वोट बँक करण्यासाठीचा राज ठाकरे उद्धव ठाकरेचा हा केविलपणा आहे आणि ते असंविधानिक आहे, कायदाबाह्य आहे आणि कायद्याच्या विरुद्ध आहे, निवडणूक आचारसंहितेच्या विरुद्ध आहे. उद्या राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये सभा आहे, त्यावर तुमचं मत काय? मला हे समजतंय की राज ठाकरेंना हे लक्षात घेतलं पाहिजे आता की सभोवती जी म्हणजे रहिवासी आहेत त्याच्यातल्या ज्या कष्टकरी कुटुंबातल्या वयोवृद्ध आई वगैरे आहेत, माया मावशा आहेत, त्यांनी आवाज उठवलाय आता की त्यांना ह्या कर्कश प्रकारच्या सभांचा त्रास होतो आणि त्याच प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की राजकारणासारख्या कारणांना सभांसाठी ते जागा द्यायची नसते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्वतः प्रदूषणाच्या गप्पा मारणाऱ्या राज ठाकरेंना आज हे सुद्धा लक्षात घ्यावं की एक वयोवृद्ध आई शिवाजी पार्काच्या आजूबाजूची किंवा आम्ही जे सभोवती राहणारी माणसं आहोत मुंबईचे, मग लालबाग असेल, परळ असेल, दादर असेल, परेल असेल किंवा माहीम असेल, ह्यांच्यासाठीचा तो स्पोर्ट्स ग्राउंड आहे. आणि ह्या सर्व कारणांसाठी जे राज ठाकरेंसाठी सारख्यांचे जे कारणं आहेत, म्हणजे ध्वनी प्रदूषणापासून ते कायदाबाह्य सभा तिथं घेण्यापर्यंत, ह्या सगळ्या कारणांसाठी ते नाही आहे. त्याच्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे जे निर्देश दिलेले आहेत ज्या याचिकेमध्ये 2015च्या याचिकेमध्ये, त्या अनुषंगाने मला असं वाटतं की 12 फेब्रुवारी 2015चा निकाल हा कायदा आहे उच्च न्यायालयाचा आणि त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांची ती सभा थांबवावी, स्वतःहून थांबवावी. सर, हल्लीच्या राजकारणात पाहायला गेलं तर जातीचं राजकारण करतात. कोणी म्हणतात मुस्लिम मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, तर कोणी म्हणतात की हिंदी जे मतं आहेत म्हणजे यूपी साइडर मतं ते भाजपाकडून आहे. कितपत योग्य आहे? म्हणजे जातीच्या नावावर इथे राजकारण केलं जात आहे. मुद्दा असा आहे की ओवेसी सारखे काही जे आहेत त्यांनी धर्म आधारित मतांचा विचार आणला. हा देश बहुसंख्य हिंदू देश आहे आणि त्याच्यामुळे या देशामधला जो बहुसंख्य हिंदू आहे तो कधी सुद्धा तशा प्रकारची वाच्यता करत नाही ज्या प्रकारे इस्लामिक मताच्या ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये ओवेसी सारखा एखादा म्हणजे विचार, ज्याला मी अपप्रवृत्त विचार मानतो, अशा लोकांनी वाढवलेलं ते चुकीचा वेल आहे, चुकीच्या विचाराचा वेल आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तुम्हाला काय वाटतं यावेळेस त्यांचा परिणाम पडेल का मुंबईमध्ये? मला वाटतं शून्य असा परिणाम असेल. कारण लोकांना आता रोजगार, लोकांना आता म्हणजे तुम्ही जे रस्ते पाहाल म्हणजे याचे कोस्टल रोड असेल, ब्रिजेस असतील, अटल सेतू असेल, सेल्फ डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला असं वाटतंय की अभी दाल नहीं गलेगी, उद्धव की नहीं गलेगी, राज की नहीं गलेगी, और जो कोई ट्याव करते वो भी म्हणजे ते सुद्धा बिळात जाऊन बसतील. खूप खूप धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.